श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। त्याचबरोबर पितृपक्षाच्या या 15 दिवसात एकदा तरी आपल्याला इथे अर्पण करायचे फक्त काळे तीळ। हे काळे तीळ अर्पण केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होतो। आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व विघ्न, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतो। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात। समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे। असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत। आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये तुम्ही दररोज केला तरीही चालणार आहे किंवा किमान एक दिवस केला तरीही चालणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, दररोज सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला तांब्याचा एक कळश घ्यायचा आहे आणि त्या तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तीळ हे टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। आणि आपल्या घरामध्येच आपल्याला जे आहे दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे। म्हणजे आता तुमची बाल्कनी असेल किंवा तुमच्या घराची टेरेस असेल तर किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन उभं राहू शकतात आणि तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे। आणि ज्या रीती आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे जल जे आहे ते एक धारेने अर्पण करायचं। अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या
प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते। अतिशय साधा आणि सोपा उपाय, पण हा उपाय जर तुम्ही पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये दररोज केला तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। आता हा उपाय कोण करू शकतं, तर आपल्या घरातला जो कर्ता पुरुष आहे त्यानेच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे कष्ट आहेत, दुःख आहेत, विघ्न आहेत ती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहेत। त्याचबरोबर ह्या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये जर तुमच्या घराच्या जवळ पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर आवर्जून त्यांना जल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे। ह्या जलमध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ टाकून आपल्याला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे, कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो आणि जर पिंपळ वृक्षाची आपण सेवा केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आवर्जून आपल्याला गायीची सुद्धा सेवाही करायची आहे। आपल्याला घरामध्ये जी ताजी पोळी आपण तयार करतो, भाकरी चपाती जी पण तुम्ही तयार करतात त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे, त्याचबरोबर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला गायीला खायला द्यायची आहे। आता गाय नाही भेटली तर तुम्ही कुत्र्याला सुद्धा खायला देऊ शकतात किंवा कावळ्याला सुद्धा ही अशी पोळी जी आहे ती तुम्ही खायला देऊ शकतात। काळ्या तिळांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की पिंडावर काळे तीळ अर्पण करून आपण जेव्हा हे पिंडदान करतो तर त्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही मिळत असते आणि काळ्या तिळांशिवाय आपल्या पूर्वजांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून हा काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।